गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज आपण वर्ग 9वीचा क्लास सुरू करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तुमच्या 8व्या वर्गाच्या सुद्धा सेकंड टर्मच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, क्लासेसच्याही आणि शाळेच्याही. अशातच रिझल्टही तुमच्या फर्स्ट टर्मच्या मार्कानुसार लावावे लागले. संपूर्ण जग आज या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अफेक्टेड झालेलं आहे आणि अशातच जे आपले क्लासेस 1 जूनला रेग्युलर सुरू व्हायला पाहिजे होते ते या शासनाच्या नियमांमुळे आणि काही अडचणींमुळे आपण सध्या ऑनलाईन सुरू करतो. कारण एज्युकेशन हे आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की आजपासून म्हणजेच 1 जूनपासून तुमचे हे 9व्या वर्गाचे क्लासेस हे आपण ऑनलाईन सुरू करतो आहोत. आणि जोपर्यंत शासनाचे पुढील आदेश येत नाही की मुलांना तुम्ही वर्गामध्ये बोलवा, वर्गामध्ये बसून शिकवा, तोपर्यंत तरी हे क्लासेस अशाच प्रकारे ऑनलाईनचेच असतील. तर विद्यार्थ्यांना आधीच युजर आय डी आणि पासवर्ड दिलेले आहेत. त्या युजर आय डी पासवर्डचा वापर करून तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरवर या क्लासेसचा लाभ घेऊ शकता. आणि ही आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे. मागच्या 2 महिन्यापासून आपले 11वी 12वीचे क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत. त्याही मुलांना खूप त्याच्यामध्ये समाधान आहे. त्यानंतर वर्ग 10वीचे सुद्धा गेल्या 1 महिन्यापासून 1 मेपासून हे ऑनलाईन क्लासेस आपण सुरू केलेले आहेत. आणि आता ही काळाची गरज आहे, कारण ह्या रोगाचा प्रादुर्भाव अजून किती दिवस राहील याबद्दल कोणीच काही स्टेटमेंट देऊ शकत नाही आहे. आणि अशातच आपण हा एक चांगला पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर आणला आहे. तर याच्यामध्ये पालकांनाही विनंती आहे की रोज न चुकता विद्यार्थ्यांना ती सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना या एज्युकेशन सिस्टमसोबत कनेक्टेड ठेवावं. आणि या क्लासचा अजून एक बेनिफिट असा आहे की बऱ्याच वेळा काय असतं की ऑनलाईन टीचिंग म्हटल्यानंतर ज्या मोमेंटला टीचर्स क्लासरूममध्ये शिकवत आहेत त्याच मोमेंटला विद्यार्थ्यांना ते क्लास घरी बसून बघायचे असतात. दिस इज द ॲक्च्युअल कन्सेप्ट ऑफ ऑनलाईन क्लासेस. ओके, जी वर्ल्ड वाईड जी असते ती. पण आपल्याकडे पुसदसारख्या ठिकाणी इंटरनेटचे प्रॉब्लेम्स येतात. कधी रेंज असते, कधी नसते, किंवा प्रत्येकाकडे सेपरेट मोबाईल्स असतात किंवा नसतात. तर अशा वेळेस आपण जर ठरवलं की ज्या वेळेस आम्ही इथे शिकवतो आहोत त्याच मोमेंटला तुम्हाला ते बघता येईल, अदरवाईज बघता येणार नाही, तर हे इतकं बेनिफिशियल झालं नसतं. कारण त्या मोमेंटला जर काही अडचणी आल्या तर तुमचा तो क्लास मिस झाला असता. त्याच्यावर एक सोल्युशन, त्याचं पुढचं पाऊल आम्ही असं केलेलं आहे की आम्ही जे काही इथे शिकवतो आहोत त्याची कंप्लीट शूटिंग तयार होऊन ती एका सॉफ्टवेअरवर अपलोड केल्या जाते. आणि मग तुम्ही ती दिवसभरात कधी पण बघू शकता. म्हणजे एखाद्याच्या वडिलांकडे मोबाईल असतो, वडील दुकानात जातात किंवा कुठे सर्व्हिसला जातात, अशा वेळी त्या विद्यार्थ्याकडे त्यावेळेस मोबाईल नाही राहू शकत. पण जेव्हा वडील संध्याकाळी 5-6 वाजता कामावरून येत असतील अशा वेळेस तुम्ही तो व्हिडिओ, तो क्लास बघू शकता. जर वडील सकाळी 9-10 वाजता तुमचे कामावर जात असतील तर त्याच्या आधीसुद्धा सकाळी उठून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुमच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व सब्जेक्ट वाईज, डेट वाईज लिस्ट जनरेट होते आणि त्या लिस्टवर तुम्ही त्या तारखेवर, त्या सब्जेक्टवर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या दिवशीचा, त्या विषयाचा टीचिंग केलेला व्हिडिओ बघायला मिळू शकतो. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला बेनिफिट असा आहे की जे काही आम्ही शिकवलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा बघू शकता. 2दा, 3दा, 4दा, कितीही वेळा तो रिपीट तुम्हाला बघण्याची त्याच्यामध्ये सुविधा आहे. तर काही दिवस म्हणजे क्लासरूम टीचिंगची मजा तर येणारच नाही, कारण तिथे आपण विद्यार्थ्यांच्या समोर असतो. विद्यार्थी आपल्याला डिफिकल्टी विचारू शकतात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहू शकतं. पण एनीहाऊ या संकट काळामध्ये याच्यावर मात करण्यासाठी आपण जो मार्ग शोधून काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचा आम्हाला सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आजच्या या 9व्या वर्गाला सुरुवात करू. तर आज आपण गेल्या काही दिवसापासून पालकांना मेसेजेस आम्ही पाठवले होते की तुम्ही ऑनलाईन ॲडमिशनसाठी कनेक्ट व्हा, युजर आय डी पासवर्ड मिळवा. पण अजूनही बरेचसे विद्यार्थी त्याला कनेक्ट झालेले नाही आहेत. प्रोसेस कंटिन्युअसली सुरू आहे. त्यामुळेच आपण लगेचच सिलेबसचा पॉईंट सुरू नाही करणार आहोत.
एक 2-3 दिवस आपण काही बेसिक कन्सेप्ट ज्या 9व्या वर्गासाठी आपल्याला आवश्यक आहेत त्या आपण पहिल्यांदा शिकणार आहोत आणि मग आपण नंतर चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर स्टँडर्ड 9मध्ये मी तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट शिकवणार, पण तुम्हाला माहिती आहे की 8व्या वर्गापर्यंतच त्याला मॅथ्स म्हणतात. जेव्हा आपण 9व्या वर्गात येतो तेव्हा ते नुसतं मॅथ्स राहत नाही, त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. त्यातला एक पार्ट ज्याला आपण मॅथ 1 म्हणतो त्याला अल्जेब्रा असे म्हणतात, आणि याच्यातला दुसरा पार्ट ज्याला आपण मॅथ 2 असे म्हणतो त्याला आपण जॉमेट्री असे म्हणतो. सो दिस इज अ मॅथ 1 अँड दिस इज द मॅथ 2. आता 8व्या वर्गापर्यंत सिलेबस हा छोटासा असतो, त्याच्यामध्ये जास्त एक्झरसाइज मोठे नसतात, तर एका शिक्षकाकडून तो सिलेबस कव्हर होऊ शकतो. पण इफ यू कंपेअर द सिलेबस ऑफ स्टँडर्ड 9 and 10 with respect to standard 8 syllabus, so it is very difficult for a single person to complete the complete syllabus in the prescribed time, and so that आपल्याकडे 2 वेगवेगळे टीचर या दोन्ही सब्जेक्ट्सला शिकवतात. तुम्ही जर पुस्तकाचं कंपॅरिझन बघाल तर डेफिनेटली यू कम टू नो की खूप जास्त हायर लेवल किंवा खूप जास्त क्वांटिटी ऑफ प्रॉब्लेम्स या 9 स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये आहेत. त्यामुळेच इथे अल्जेब्रा हा पार्ट जो मॅथ 1 आहे हा निलेश सर तुम्हाला शिकवतील, आणि जो त्याच्यातला सेकंड पार्ट आहे मॅथ 2चा जॉमेट्रीचा तो पार्ट तुम्हाला मी शिकवणार आहे. तर ओके, तर आपण जॉमेट्रीला या ठिकाणी बेसिक जे नॉलेज तुम्हाला मला द्यायचं आहे त्याला आपण सुरुवात करूया. तर जॉमेट्री हा जो शब्द आहे, that geometry word is a combination of 2 different words. या जॉमेट्रीमध्ये 2 वेगवेगळे शब्द एकमेकाला जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे जिओ, आपला रिलायन्सचा जिओ नाही, आणि मेट्रॉन. तर जिओ म्हणजे जमीन, लँड, आणि मेट्रॉन म्हणजे त्याचं मेजरमेंट. तर जमिनीच्या किंवा जागेच्या मेजरमेंटसाठी फार पूर्वीच्या काळी एन्शियंट डेजमध्ये जी टेक्निक वापरली जात होती फॉर द मेजरमेंट ऑफ द लँड, त्या टेक्निकला जॉमेट्री असे म्हणतात. सो जॉमेट्री इज ए मेजरमेंट ऑफ जिओ. जिओ दॅट इज अ लँड, आणि त्याचं मेजरमेंट करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स तिथे वापरल्या जात होत्या त्या टेक्निकला, त्या प्रोसेसला जॉमेट्री असं म्हणत होते. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे की या जॉमेट्रीमध्ये आपल्याला रिलेटेड टू व्हेरियस फिगर्स सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेगमेंट, लाईन, अँगल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल्स, पेंटॅगॉन्स, हेक्झॅगॉन्स, त्यांचे एरियाज, त्यांचे वेगवेगळे थिअरम्स. तर इट इज ऑल रिलेटेड टू दी मेजरमेंट्स. पण जर तुम्ही अल्जेब्रामध्ये बघाल तर त्याच्यामध्ये फक्त नंबर्सवर तुमचा खेळ आहे. म्हणजे रेशो प्रपोर्शन असेल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल किंवा एजेसचे काही प्रॉब्लेम्स असतील, सायमल्टेनस इक्वेशन असेल. सो ऑल दीज टर्म्स आर रिलेटेड टू दी नंबर्स. पण इथे ऑल द टर्म्स आर रिलेटेड टू दी फिगर्स. तर geometry is a branch of mathematics that deals with the geometrical shapes and their measurements. तर इथे डेफिनेशन तुम्हाला सब्जेक्टची तेवढी महत्त्वाची नाही, पण या सब्जेक्टमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक्स आहेत ते आपल्याला इथे शिकायचं आहे. तर जॉमेट्री हा सब्जेक्ट तसं जर बघितलं तर एका पॉईंटपासून सुरू होतो. म्हणजे सुरुवातीला कोणतीही फिगर येण्यापूर्वी एक पॉईंट असतो. पॉईंट म्हणजे काय? सुईच्या अनुकुचीदार टोकाने कागदावर काढलेल्या आकृतीस
आपण पॉइंट असं म्हणतो. इट इज अ फिगर कन्स्ट्रक्टेड विथ अ व्हेरी शार्प टीप ऑफ ए पिन. म्हणजे एखाद्या टाचणीच्या शार्प पॉइंटने तुम्ही जेव्हा कागदावर टोचता, दॅट फिगर जनरेटेड, दॅट फिगर फॉर्म्ड इज कॉल्ड ॲज ए पॉइंट. मग सगळ्या जॉमेट्रीची जी उत्पत्ती झालेली आहे ती एका पॉइंटपासून झालेली आहे. एका पॉइंटपासून झालेली आहे. म्हणजे काय असतं की जेव्हा नंबर ऑफ पॉइंट्स कॉम्बिनेशनमध्ये येतात, 1 2 3 4 5 6 7 8 जेव्हा नंबर ऑफ पॉइंट्स कॉम्बिनेशनमध्ये येतात तेव्हा त्याच्यापासून तयार होते लाईन. सो दिस इज अ पॉइंट. दिस इज अ लाईन. आता लाईन ही तुम्ही जर बघत असाल याच्या दोन्ही साईडला ॲरो दिलेले आहेत. हॅलो, तर दोन्ही साईडला ॲरो आहे. याचा मीनिंग हा आहे की इट कॅन बी कन्स्ट्रक्टेड इनफायनाइटली ऑन आयदर साईड. ही दोन्हीही बाजूला इनफायनाइट आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येते अप टू द एंड. ओके. आणि मग या लाईनला जर आपण रिस्ट्रिक्ट केलं बिटवीन द टू स्टार्टिंग अँड एंड पॉइंट्स तर त्याला आपण लाईन नाही म्हणत, त्याला आपण सेगमेंट असं म्हणतो. So this is line L, but this is segment AB. The segment AB ला fixed dimension आहे, fixed माप आहे. But when you are talking about the line, line doesn't have the proper length. Line ला कधीच लेंथ नसते, ती इनफायनाइट असते दोन्ही बाजूला. पण सेगमेंट जेव्हा आपण बोलतो तर सेगमेंट इज फिक्स. त्याला एक फिक्स डायमेन्शन आहे, त्याला एक लांबी आहे. त्यानंतर जेव्हा एकाच साईडला स्टार्टिंग पॉइंट आहे आणि दुसऱ्या साईडला फक्त ॲरो आहे, याला आपण म्हणतो रे. तर रे म्हणजे जसं सूर्याचं किरण, सूर्याचा रे. तर सन इज ए सोर्स ऑफ दॅट रे. तिथून तो निघाला आणि तो आपल्या पृथ्वीवर आला. तर तिथून जो निघाला तिथे आहे पॉइंट आणि त्याची जी डायरेक्शन आहे विच इज टुवर्ड्स द अर्थ, तिथे आहे ॲरो. त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की सूर्याचे किरण आपण असे वापरतो. सूर्य तिथून निघणारे हे त्याचे वेगवेगळे किरण. तर याला आपण म्हणतो सोलार रेज म्हणजेच रे. त्यानंतर जेव्हा दोन रे एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा त्याच्यापासून तयार होतो अँगल. रे नंबर 1, सेम सोर्स, सेम स्टार्टिंग पॉइंट. रे नंबर 2 यांनी जो तयार होतो इट इज कॉल्ड ॲज an angle. मग आता अँगल जेव्हा आपण बोलतो तर अँगल मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर अँगल इज व्हॉट? अँगल इज द कॉम्बिनेशन ऑफ टू रेज व्हेन टू रेज स्टार्टिंग फ्रॉम द सिंगल पॉइंट दॅट इज कॉल्ड ॲज द अँगल. आता जर का हे रे एक्झॅक्टली एकमेकाला अपोजिट असते तर त्यांना आपण अपोजिट रे असं म्हणतो. अपोजिट रेज म्हणजे काय की इथे स्टार्टिंग पॉइंट एक रे इकडे गेला आणि एक रे इकडे आला, याला आपण म्हणतो अपोजिट रेज. म्हणजे त्या रेचा स्टार्टिंग पॉइंट सेम आहे बट इट फॉर्म्स ए स्ट्रेट लाईन. त्यांनी काय केलेली आहे? स्ट्रेट लाईन तयार केलेली आहे. अशा याला आपण म्हणतो अपोजिट रेज. पण अँगल इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ अपोजिट रेज. जे रे अपोजिट नाहीत म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉइंट हा एकच पॉइंट आहे बट दे आर नॉट दी अपोजिट रेज आणि त्यामुळेच ते अँगल तयार करतात. जो अपोजिट रे आहे तिथे जरी त्या दोन रेचं कॉम्बिनेशन असलं तरी पण ते अँगल तयार करत नाही. म्हणजे
तो 180 डिग्रीचा अँगल तयार करतो डेफिनेटली, पण जो आपण अँगल बोलतो अप टू 180 डिग्री किंवा लेस दॅन 180 डिग्री तसा अँगल तो तयार करत नाही. आता आपण अँगलचे प्रकार बघूया. What are the various types of angles? अँगलचे तुम्हाला माहिती आहे त्याच्या मापांवरून 3 प्रकार पडतात. त्याचे जे माप आहे त्याच्यावरून 3 प्रकार कसे पडतात. तर पहिला प्रकार असतो ॲक्यूट अँगल. फर्स्ट टाइप इज ॲक्यूट अँगल. मग ॲक्यूट अँगल काय असतो. इट इज अन अँगल which has measure less than 90 degrees. ज्याचं अँग्युलर मेजरमेंट हे 90 डिग्री पेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. मग तो ॲक्यूट अँगल कसा दिसतो तर तो असा असतो. हा जो आर्म आहे याला आपण इनिशियल आर्म म्हणतो. हे मला थोडंसं कन्सेप्ट बदलती आहे. याला आपण इनिशियल आर्म असे म्हणतो आणि याला टर्मिनल आर्म असे म्हणतो. तर इनिशियल आर्म पासून जो निघालेला आहे आणि 90 डिग्री पेक्षा कमी झालेला आहे त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. मग याच्यातला सेकंड टाइप आहे राईट अँगल. मग राईट अँगल काय ज्याचं माप एक्झॅक्टली इक्वल टू 90 डिग्री असतं त्याला आपण म्हणतो राईट अँगल. मग राईट अँगल म्हणजे एक स्ट्रेट लाईन, एक परपेंडिक्युलर लाईन दुसऱ्या लाईनला, याला आपण म्हणतो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ द राईट. मग याच्यामध्ये सुद्धा इथे इनिशियल आर्म आहे, इथे टर्मिनल आर्म आहे. हा जो तयार झालेला आहे त्याला आपण म्हणतो राईट अँगल. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे ऑब्ट्यूज अँगल. व्हॉट इज मीन बाय ऑब्ट्यूज अँगल. तर जो मोर दॅन 90 डिग्री आहे म्हणजे ज्या अँगलचं माप हे 90 डिग्री पेक्षा जास्त आहे आणि मग तो असा दिसतो. 100 डिग्री किंवा 110 डिग्री किंवा मेबी मोर दॅन दॅट. तर याला आपण म्हणतो ऑब्ट्यूज अँगल. तर अँगलचे असे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ॲक्यूट अँगल ज्याचं माप हे 90 डिग्री पेक्षा कमी असतं. सेकंड टाइप ऑफ अँगल इज द राईट अँगल ज्याचं माप हे 90 डिग्री इतकं असतं. आणि थर्ड टाइप इज ए ऑब्ट्यूज अँगल ज्याचं माप हे मोर दॅन 90 डिग्री असतं. तर अशा ह्या 3 प्रकारचे अँगल्स त्याच्यामध्ये आहेत. आता जेव्हा 2 अँगलचं कॉम्बिनेशन असतं, 2 अँगलचं कॉम्बिनेशन त्याच्यापासून अँगलच्या काही पेयर्स तयार होतात. तुम्ही या आता मी तुम्हाला हे जे शिकवतोय त्याच्यामध्ये काहीही नवीन नाही आहे. तुम्ही मे बी 8व्या वर्गात 7व्या वर्गात किंवा आधीच्या वर्गांमध्ये हे सगळं शिकलेलं आहे. पण एनी हाऊ जो काही वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही कन्सेप्ट विसरले असाल, काही तुम्हाला एवढे आठवत नसतील. त्यामुळे इट इज माय प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी की तुमचं हे बेसिक थोडंसं कव्हर करून घ्यावं सो दॅट जेव्हा आपण 9वा वर्ग स्टार्ट करू त्यावेळी तुम्हाला याच्यामध्ये अडचणी जाणार नाही. तर जेव्हा 2 अँगल्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर त्यांच्यापासून काही पेयर्स तयार होतात. जसे की एक प्रकार असतो कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग कॉम्प्लिमेंटरी अँगल हा प्रकार काय आहे तर जेव्हा 2 अँगलची सम ही 90 डिग्री असते. सम ऑफ 2 angles
90 डिग्री, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी अँगल. मग एक तर तुम्ही त्याला एका आकृतीत दाखवू शकता, जसे की सपोज मी इथे एक राईट अँगल काढला आणि त्याच्यामध्ये अजून मी एक आर्क काढला, तर या दोघांची सम आहे 90 डिग्री. म्हणून मी अँगल x ला आणि अँगल y ला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणू शकतो. These two are the complementary angles. Then एका आकृतीमध्ये नसतील, पण एक अँगल असा आहे ज्याचं माप आहे 30 डिग्री, एक अँगल असा आहे ज्याचं माप आहे 60 डिग्री. तुम्ही म्हणू शकतो या दोघांनी मिळून 90 डिग्री होत असल्यामुळे these two are the complementary angles. म्हणजे जेव्हा सम ऑफ द टू अँगल्स किंवा सम ऑफ अँगल्स इज 90 डिग्री, देन दे आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता याच्यामध्ये सेकंड टाइप आहे सप्लिमेंटरी अँगल्स. जेव्हा त्यांची सम ही 180 डिग्री असते, तेव्हा त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल्स. मग तुम्ही ते याच्यातही दाखवू शकता की जर एक अँगल आहे 110 डिग्री, अँगल बी आहे 70 डिग्री, तो सम ऑफ these two angles is 180 degree and therefore they are said to be supplementary angles. तो कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बेरीज 90 डिग्री असते, सप्लिमेंटरी म्हणजे बेरीज 180 डिग्री असते. तुम्ही मला वाटतं 6व्या 7व्या वर्गामध्ये हे होतेही, त्याच्यामध्ये तुम्हाला पेयर्स लावा किंवा व्हॅल्यूज लिहा असे काही प्रश्न पण याच्यावर होते. त्यानंतर दोन अँगल्स मध्ये आपण अजून काही पेयर्स बघतो. तर एक याच्यामध्ये पेयर आहे ज्याला आपण म्हणतो इथे एक लाईन आणि इथे दुसरी एक लाईन. या दोन्ही लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट झालेल्या आहेत आणि यांनी तयार केलेले आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. यांनी तयार केलेले आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर ए ओ बी आणि सी ओ डी, these are the vertically opposite angles. तर जेव्हा दोन लाईन्स एकमेकाला क्रॉस करतात, एकमेकाला इंटरसेक्ट होतात, तर त्यांच्या दोन्ही बाजूला म्हणजे x च्या फॉर्म मध्ये जे तयार होतात त्यांना आपण म्हणतो व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर इथे vertically opposite angle AOB, angle COD. So these are the vertically opposite angles. Okay. त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे लिनियर पेयर. मग एखादी लाईन स्ट्रेट लाईन आहे, त्या स्ट्रेट लाईन पासून जर आपण इथे एखादा रे काढला तर इथे याची आणि याची बेरीज ही 180 डिग्री होते आणि ती एका लाईनवर पेयर तयार होते, म्हणून आपण याला म्हणतो लिनियर पेयर. जेव्हा एखाद्या लाईनवर, त्याचं नावच आहे लाईन वर पेयर, एखाद्या लाईनवर जर त्या अँगलची पेयर तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर पेयर. मग नॉट नेसेसरी की ती नेहमी अशीच राहील, लाईन अशीही असू शकते, इथून अँगल असू शकतो, या दोघांना मी म्हणू शकतो लिनियर पेयर. लाईन अशीही असू शकते, इथे अँगल असू शकतो, इथे तयार झालेले लिनियर पेयर. लाईन अशीही असू शकते, इथे अँगल असतो, इथे जे तयार झाले त्याला आपण म्हणतो लिनियर पेयर. सो दिस आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द लिनियर पेयर अँगल. पण हे एका स्ट्रेट लाईन मध्ये तयार होत आहे,
म्हणून इथे तयार होणाऱ्या अँगल्सची सम ही 180 डिग्री असते. आणि पुन्हा एकदा लेट मी क्लिअर, नॉट नेसेसरी की तिथे दोनच अँगल तयार होतील, तिथे जास्त अँगल सुद्धा तयार होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द स्टार्टिंग पॉइंट, मी असा रे काढला, इथे अँगल नंबर 1 तयार झाला. पुन्हा एक रे काढला, अँगल नंबर 2 तयार झाला. पुन्हा एक रे काढला, अँगल नंबर 3 तयार झाला. पुन्हा एक रे काढला, अँगल नंबर 4 तयार झाला. पुन्हा एक रे काढला, अँगल नंबर 5 आणि हा अँगल नंबर 6 झाला. The sum of all the 6 angles is 180 degree because they are linear pair. त्यांनी काय तयार केलेली आहे? लिनियर पेयर तयार केलेली आहे. आणि म्हणूनच याला आपण म्हणतो लिनियर पेयर अँगल्स. तर लिनियर पेयर अँगल्स मध्ये 2, 3, 4, 5 असे कितीही अँगल्स असू शकतात. आता आपण सुरुवातीला लाईन शिकलो होतो की आपण सिंगल लाईन बघितली होती. तर आपल्याला शिकायच्या आहेत पॅरलल लाईन्स. मग जेव्हा दोन लाईन्स मध्ये सेम डिस्टन्स असतं तशा लाईन्सला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. मग सपोज दिस इज लाईन नंबर 1 and this is the line number 2. याला तुम्ही पॅरलल लाईन म्हणाल का? यस, डेफिनेटली नॉट. का बरं? कारण इथे यांच्यामध्ये जे अंतर आहे ते इतकं काय दिलेलं आहे, दॅट मे बी 7 सेंटीमीटर और मे बी 8 सेंटीमीटर अप्रॉक्सिमेटली. आणि याच्यामध्ये इथलं जे अंतर आहे इट इज व्हेरी लेस, मे बी 2 or 3 सेंटीमीटर. आणि इथे जरी तुम्हाला त्या इंटरसेक्ट झालेल्या दिसत नसल्या तरी पण इफ यू एक्सटेंड इट यू कम टू नो दॅट इट विल गोइंग टू इंटरसेक्ट. या एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहे. आणि म्हणून अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणत नाही, कारण त्यांचं एका बाजूला डिस्टन्स जास्त आहे, एका बाजूला डिस्टन्स कमी आहे. म्हणजे पॅरलल लाईन म्हणजे ज्या इंटरसेक्ट होत नाहीत अशा लाईनला आपण पॅरलल लाईन म्हणतो. हे आहे का? नाही, तसं नाही. तुम्ही जर बघाल तर या लाईन सुद्धा इंटरसेक्ट झालेल्या नव्हत्या, पण तरी आपण त्यांना पॅरलल लाईन म्हणत नाही, कारण त्या आता जरी इंटरसेक्ट झालेल्या नसल्या तरी डेफिनेटली त्या पुढे गेल्यावर इंटरसेक्ट होणार आहे. मग आपण पॅरलल लाईन कशाला म्हणतो? की ज्या कधीच एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही अशा लाईन्सला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. मग बघा, दिस इज लाईन नंबर 1, दिस इज लाईन नंबर 2. याला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. कारण मी जर इथे अंतर बघितलं तर इथे अंतर जेवढं काही असेल, समजा हे अंतर x आहे, x सेंटीमीटर, तर तेवढंच अंतर इथेही राहतं. याला आपण म्हणतो पॅरलल लाईन्स. आता या पॅरलल लाईन्स मध्ये ट्रान्सव्हर्सल येतात. ट्रान्सव्हर्सल आल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये काही अँगलचे टाइप्स तयार होतात. तर हा बेसिकचा पार्ट काही लगेच एका दिवसामध्ये संपण्यासारखा नाही आहे. हा मे बी आपला 2-3 दिवस चालणार आहे. तर उद्याच्या पार्टमध्ये आपण पॅरलल लाईन्समुळे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या अँगलच्या पेयर्स आणि टाइप ऑफ ट्रायंगल्स हा पार्ट बघणार आहोत. आणि मे बी जर सुरुवात करू शकलो तर क्वाड्रिलॅटरलचे कोणते कोणते प्रकार आहेत हेही आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत. तर आजचा हा वर्ग 9वीचा पहिला दिवस होता. मी खूप जास्त वेळ शिकवत नाही. उद्यापासून आपला क्लास 45 मिनिटं होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांनी वह्या घेऊन क्लासला बसावं. जेव्हा जेव्हा मी एक्सप्लेन करतो आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला बोर्ड दिसतो त्याला पॉज करून थोडंसं झूम करून तुम्ही ते लिहून घेऊ शकता. कारण तुम्हाला सोबत वह्यासुद्धा कंप्लीट करायच्या आहेत. आणि अजूनही जे तुमचे फ्रेंड सर्कलमधले मुलं आहेत ज्यांना माहिती मिळालेली नसेल त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन तुम्ही पोहोचवा की क्लासेसला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन क्लासेसच ही सध्याच्या काळामध्ये आपल्याला घेणे गरजेचं आहे. त्यामुळे आणि काही लोकांच्या मनामध्ये ज्या कन्सेप्ट्स आहेत की माझ्या घरी मोबाईलच नसतो, माझे बाबा कामावर जातात, मग मी कसं काय बघू, तर असं काही नाही आहे. तुम्ही त्या 24 तासामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी कधीही तो ऑनलाईन व्हिडिओ जो आम्ही टाकलेला आहे सिस्टमवर
तो बघू शकता. त्यामुळे असं गरजेचं नाही की इथे ज्या वेळेस आम्ही शिकवतो त्याच वेळेस तुम्ही ते बघावं. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण त्याच्यामध्ये येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुमचे जे फ्रेंड सर्कलवाले जे मुलं आहेत त्यांनाही माहिती द्या, त्यांनाही लवकरात लवकर आपल्या ऑफिसमध्ये संपर्क करून या ऑनलाईन क्लासेसला कनेक्ट होण्यासाठी सांगा. थँक्यू.